नमस्कार, मी राहुल कुलकर्णी, एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आज प्रेक्षकांना विनंती आहे की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट टाका, कारण महाराष्ट्राच्या राजकारणातली एक मोठी घडामोड आज सकाळपासून सुरू झालेली आहे आणि ज्याला इंग्रजीमध्ये प्ले डाऊन करणं असं आपण जे म्हणतो. थोड्याच वेळापूर्वी श्री शरद पवार यांची जी पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये त्यांनी श्री अजित पवार यांनी बोलावलेली जी बैठक आहे तिला फारसं महत्व नाहीये. ते विरोधी पक्षनेते आहेत, ते बैठक बोलवू शकतात अशा पद्धतीनं त्याला प्ले डाऊन करण्याचा प्रयत्न केला. परंतु आता वेगवेगळ्या मराठी चॅनल्सवरती ही बातमी दाखवली जाते की अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊ शकतात. अनकन्फर्म आहे आणि त्यांचे काही पीए हे राजभवनावरती दाखल झालेले आहेत. याची कुजबूज गेल्या काही दिवसापासून सुरू होती. आठवा, ज्या वेळेला महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातली चर्चा सुरू आहे, ज्या वेळेला श्री देवेंद्र फडणवीस हे जाणीवपूर्वक शपथविधीचा मुद्दा घेऊन सातत्यानं श्री अजित पवार यांनाच कसा काकाणी बळीचा बकरा बनवला अशा पद्धतीची माध्यमातनं बातमी प्रस्तुत करण्याचा प्रयत्न करतायत आणि ज्याची मधली ओळ आपण केल्यानंतर काही जणांनी टीकेचे सूर लावले. पण आज ज्या पद्धतीनं ही घडामोड घडतीये ती दाखवतीये की महाराष्ट्राच्या राजकारणातला आजचा दिवस फार महत्वाचा आणि मोठा ठरतोय. श्री अजित पवार यांनी आज सकाळी आपल्या काही समर्थकांना काल मध्यरात्री फोन करून त्यांच्या शासकीय निवासस्थानी बोलावून घेतलं. 30 आमदार त्या बैठकीला उपस्थित होते अशी आमची माहिती आहे आणि त्या बैठकीमध्ये सुरुवातीला अशी माहिती यायला लागली की श्री अजित पवार, कारण मी जे मधल्या ओळीमध्ये टॅग केलेलं आहे की ही लढाई ते आरपारची लढतायत का, कारण पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये ज्या वेळेला श्री शरद पवार हे डायसवरती उपस्थित आहेत त्यावेळेला विद्यमान प्रदेशाध्यक्षाबद्दल काही प्रश्नचिन्ह उपस्थित करून आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा इतर प्रादेशिक राजकीय पक्षापेक्षा कसा कमजोर आहे, स्वतःच्याच पक्षाचं इतकं जाहीरपणे मूल्यांकन केल्यानंतर मला प्रदेशाध्यक्ष व्हायचं आहे अशी कंसातली इच्छा व्यक्त केल्यानंतरच खरं तर अजित पवार हे आरपारच्या लढाईकडे निघालेत का, अशा पद्धतीची चर्चा सुरू झालेली होती. आणि मग त्याला प्रदेशाध्यक्षपदाची जोड आहे. मधल्या काळामध्ये मग श्री देवेंद्र फडणवीस यांनी तोच पहाटेचा शपथविधी हा पुन्हा चर्चेत आणला, ज्याला उत्तर देताना श्री शरद पवार हे असे बोलून गेले की जर मी त्यावेळेला तुम्हाला सहमती दिलेली होती तर त्याच्यानंतर मात्र तुम्ही का शपथ घेतली. तर आज त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. बघा आज काय काय घडलंय. तर श्री शरद पवार यांच्या नगर दौऱ्याच्या पार्श्वभूमीमध्ये, त्यांचा नगर दौरा होता, सुप्रिया सुळे यांचा पुण्यातले काही कार्यक्रम होते ते अचानकच रद्द झाले. त्याच्या आधी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचाही नगर जिल्ह्यातला कार्यक्रम रद्द झाला. तेव्हाच शंकेची पाल चुकचुकली होती. खरं तर कालच या संदर्भातली माहिती माध्यमाकडे येत होती की भारतीय जनता पार्टीच्या सर्व आमदारांना मुंबईमध्ये बोलवलेलं आहे आणि अशा वेळेला हे दौरे रद्द झाल्यानंतर मग 11 वाजता श्री अजित पवार यांनी आपल्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी बैठक बोलवल्याची माहिती पहिल्यांदा आली. त्या बैठकीला श्री छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल हेही उपस्थित होते आणि हीच ती मंडळी आहेत की ज्यांच्याबद्दल श्री शरद पवार यांनी राजीनामा दिला. त्यावेळेला ही चर्चा झाली होती की एरवी श्री अजित पवार म्हणत होते की आम्हाला या सरकारमध्ये सहभागी व्हायचं आहे, पण आता नवीन आणखी माहिती येते आहे की महाराष्ट्रातल्या या राजकीय भूकंपामध्ये श्री अजित पवार यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसकडून 9 जण शपथ घेणार आहेत. आणि ही जर बातमी अजूनही ती सूत्राची बातमी म्हणून येते, पण आरपारची लढाई तर निश्चितपणे अजित पवार लढतायत असं दिसतं आहे. कारण अजित पवार यांनी ज्या पद्धतीनं पक्षाच्या प्लॅटफॉर्मवरती सांगायला सुरुवात केली की मला प्रदेशाध्यक्ष पदामध्ये रस आहे, केव्हा की जेव्हा सुप्रिया सुळे यांचं आणि प्रफुल्ल पटेल यांच्याबरोबरचं पॉलिटिकल इलेव्हेशन आपण ज्याला म्हणतो ते झालं आणि मग मात्र ती अस्वस्थता, कारण तिथेच तो एक व्हिडिओ आपण बघितला होता की ज्यावेळेला ती घोषणा झाली त्यावेळेला अजित पवार यांची नैसर्गिक प्रतिक्रिया काय होती ते माध्यमांना न बोलताच थेटपणे मुंबईमध्ये आले. मुंबईत आल्यानंतर मात्र त्यांनी आपल्याला एक कार्यक्रम होता वगैरे सांगितलं की जी प्रतिक्रिया ते दिल्लीत देऊ शकले असते ती मधल्या काळामध्ये त्यांनी वेळ घेतला आणि मग मुंबईत आल्यानंतर बोलले. आणि आता मात्र अजित पवार हे राजभवनावरती दाखल झालेत अशा पद्धतीची माहिती येते आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातली अलीकडच्या काळातली पुन्हा एक सर्वात मोठी घडामोड ही घडताना दिसते आहे. अजित पवारांचे पीए स्वतः अजित पवार हे या राजभवनावरती दाखल झालेले आहेत आणि मग अशा वेळेला श्री शरद पवार यांनी जो प्ले डाऊन करण्याचा प्रयत्न केला होता की ते म्हणाले की अजित पवार हे अशा पद्धतीची बैठक बोलवू शकतात कारण ते विरोधी पक्षनेते आहेत. परंतु पुन्हा एकदा असं दिसतं आहे की श्री देवेंद्र फडणवीस यांनी आणि भारतीय जनता पार्टीनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठं खिंडार पाडलेलं आहे. अजित पवार हे सरकारमध्ये सहभागी होत आहेत अशा पद्धतीची बातमी आता येते आहे. अजित पवार यांच्याबरोबर
राष्ट्रवादी काँग्रेसमधून 9 जण मंत्रिपदाची शपथ घेत आहेत. याचा अर्थ असा की अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थ होते, त्यांच्या मनाप्रमाणे काही गोष्टी घडत नव्हत्या. मधल्या काळामध्ये ही माहिती सतत बाहेर येत होती की अजित पवार यांच्या विरोधामध्ये सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा एक गट कार्यरत आहे आणि तो गट सातत्यानं वेगवेगळ्या पक्ष पातळीवरच्या नियुक्त्या करतो आहे आणि त्याच्यामुळे अजित पवार नाराज आहेत. दुसरीकडे अजित पवार आणि काही मंडळींच्या विरोधामध्ये केंद्रीय तपास यंत्रणेची जी कारवाई सुरू झालेली होती ती कारवाई पाहता ही मंडळी सातत्यानं जाऊन श्री शरद पवार यांना असं म्हणत होते की तुमचे नरेंद्र मोदी यांच्यासोबतचे चांगले संबंध आहेत, तर तुम्हाला जर या सरकारमध्ये सहभागी व्हायचं नसेल, कारण त्यांची पहिली अट तर हीच होती की आम्हाला या सरकारमध्ये सहभागी व्हायचं आहे, आम्हाला सत्ताही हवी आहे आणि ज्या वेगवेगळ्या कारवाया होत आहेत त्या कारवाया पण आम्हाला त्या टाळायच्या आहेत. आणि म्हणून आता ह्या सातत्याच्या दबावानंतर जी खेळी शरद पवार यांनी केली आणि शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांचंही इलेव्हेशन करून घेतलं, त्याच्यानंतर अजित पवार यांची अस्वस्थता ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली होती. आता आणखी माहिती येते की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हेही राजभवनाकडे निघालेले आहेत. याचा अर्थ असा की महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक मोठी फूट पडते आहे आणि ती फूट पडेल ही जी चर्चा सुरू होती आणि ज्याला सातत्यानं पवार कुटुंबियाकडनं स्पेशली सुप्रिया सुळे यांच्याकडनं शरद पवार यांच्याकडनं त्याला नकार दिला जात होता, तशी फूट आता पडताना दिसते आहे. मगाची जी पत्रकार परिषद जी शरद पवार यांची थोड्या वेळापूर्वी झाली ती पत्रकार परिषद फार सिग्निफिकंट होती. त्यांनी त्याला कुठेतरी प्ले डाऊन करण्याचा प्रयत्न केला. 6 तारखेला 10 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसची जी बैठक आहे त्या बैठकीमध्ये आपण हा निर्णय घेऊ असं ते म्हणाले होते की कुणी एखादी इच्छा व्यक्त केली म्हणून ते होत नाही. परंतु त्याही बैठकीमध्ये ज्या पद्धतीनं पत्रकार त्यांना प्रश्न विचारत होते त्यानंतर ते चिडले आणि चिडल्यानंतर 1-2 वेळेला त्यांनी तुला माहितीये का वगैरे जे एरवी शरद पवार अत्यंत शांतपणे उत्तर देत असतात, तेव्हाच हे लक्षात आलेलं होतं की खूप काही गोष्टी घडतायत आणि म्हणून त्या घडण्याची जी सुरुवात झाली ती पुन्हा एकदा आपण महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना सांगू. ती की काल मध्यरात्री काही मंडळींना फोन जायला सुरुवात झाली आणि त्या फोनमध्ये अनेकांना तुम्ही तातडीनं मुंबईमध्ये दाखल व्हा असं सांगितलं. काही भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना सुद्धा मुंबईमध्ये बोलवलं होतं आणि आपण बघतोय की त्याप्रमाणे ही मंडळी दाखल झाली. अजित पवार हे सरकारमध्ये सहभागी होणार आहेत, त्यांच्यासोबत 9 मंत्री असतील आणि अजित पवार यांची जी नाराजी होती ती अशा पद्धतीनं बाहेर आली आहे. अजित पवार हे सरकारमध्ये सहभागी होत आहेत. महाराष्ट्रात 2019 नंतरचा हा तिसरा मोठा तसा चौथा मोठा राजकीय भूकंप आहे. आधी अजित पवार आणि श्री देवेंद्र फडणवीस यांचा झालेला शपथविधी, त्यानंतर महाविकास आघाडी सरकारचं सत्तेवरती येणं, त्यानंतर श्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये सरकार बनणं आणि आता चौथी गोष्ट आपण बघतो आहोत की महाराष्ट्रामध्ये अजित पवार हे सरकारमध्ये सहभागी होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ही सर्वात मोठी फूट आहे. ती फूट होईल याची चर्चा होती, ती केव्हा होईल, श्री शरद पवार किती काळ ती फूट पुढे ढकलू शकतात, अशा पद्धतीची चर्चा सुरू असताना आता ही फूट पूर्णपणे पडलेली आहे. मधल्या काळामध्ये हीही चर्चा होती की श्री अजित पवार हे दिल्लीला गेलेले आहेत आणि या राजकीय घडामोडीमध्ये त्यांची नाराजी ही भारतीय जनता पार्टीच्या पथ्यावरती पडलेली आहे. शरद पवार म्हणाले की मी सहजच सांगतोय की तसं काही घडलेलं नाहीये, ते बैठक बोलवू शकतात. प्रत्यक्षामध्ये काय घडले ते आपण बघतोय. सुप्रिया सुळे 2 वेळेला त्या बैठकीमध्ये गेल्या. बहुधा त्यांना याचा अंदाज आलेला होता की काय होतंय, म्हणून त्या पुण्याच्या दिशेनं निघालेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडलेली आहे. अजित पवार यांनी सर्वात मोठा आता महाराष्ट्राच्या राजकारणातला एक मोठा डाव खेळलेला आहे. त्यांची अस्वस्थता ही बाहेर येणारच होती, ती आली. त्यांच्यावरती खूप सारे आरोप केले जात होते की श्री अजित पवार हे वैचारिकदृष्ट्या बांधील नाहीयेत, पुरोगामित्व वगैरे जे सांगितलं जात आहे ते त्यांना सुद्धा अजित पवार याबद्दलची सुद्धा अजित पवार यांनी घोषणा मुलाखतीमध्ये याचं सुतोवाच केलेलंच होतं की सकाळ या माध्यम समूहाला पिंपरी चिंचवडमध्ये त्यांनी जी मुलाखत दिली ते प्रश्न असे होते की ज्या वेळेला तुम्ही शिवसेनेबरोबर गेलात त्यावेळेला तुमचं पुरोगामित्व कुठं होतं आणि तेव्हाच याची खरं तर सगळ्यांना अंदाज यायला हवा होता की ज्या मुद्द्यावरून अजित पवार यांना प्रश्न विचारले जाऊ शकतात त्या मुद्द्याचा तड त्यांनी त्याच मुलाखतीमध्ये लावलेला होता की शिवसेना या पक्षाबरोबर तुम्ही गेलात. याशिवाय शेवटचा जो शिवसेना या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी जो ठराव घेतला तो औरंगाबादचं नामांतर धाराशिवचं नामांतर करण्याचा होता. म्हणजे त्यांचा हिंदुत्ववादी अजेंडा त्यांनी सोडलेलाच नव्हता. मग तुम्ही कसं त्या पक्षामध्ये सहभागी होऊन सत्तेवरती आलात, अशा पद्धतीची ज्याला आपण
सत्ता मिळवायची असेल त्याची जी आर्ग्युमेंट असते तशी आर्ग्युमेंट केली जाते होती आणि तशी आर्ग्युमेंट केली गेली. या मधल्या ओळीचे अनेक अर्थ आपल्याला काढायचेच आहेत, पण ज्या पद्धतीनं अजित पवार यांनी हे बंड केलंय ते बंड महाराष्ट्राच्या आगामी राजकीय वाटचालीमध्ये सर्वात महत्वाचं ठरणार आहे. आपण थांबूया, लगेच परत येणार आहोत कारण ही घडामोड थांबणार नाहीये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.